नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आपण एक आज खास विशेष नवीन सुरुवात करतोय। कृषी क्षेत्रातील जी काही परीक्षा देणार आहात, ग्रामसेवक असेल, विद्यापीठ कृषी सहाय्यक असेल किंवा विद्यापीठाची इतर कोणते पद असतील, तसेच महाराष्ट्र कृषी विभागाची जी काही नवीन जाहिरात आहे त्याच्या हालचाली सुरू आहेत, विद्यापीठाच्या जाहिरातीच्या हालचाली सुरू आहेत। परंतु या सर्व परीक्षा आपल्याला जो पॅटर्न आपण मागच्या वर्षी पाहिलेला आहे, मागच्या वर्षी जे काही पेपर झालेले आहेत ते पेपर सर्व जे काही IBPS न आतापर्यंत जी काही घेतलेल्या परीक्षा होत्या त्या परीक्षांचं कॉपी पेस्ट केलेलं होतं। आपल्याला सिलेबस दिलेला होता एक आणि आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेलं एक, त्यामुळं आपण जास्तीत जास्त जी काही मुलं आहेत ते गोंधळून गेलेले होते। त्याच धर्तीवर आपण जी काही परीक्षा आहे, जी काही पूर्व परीक्षा आपण येणार आहे, जी काही परीक्षा होणार आहेत त्या परीक्षांसाठी आपण खास एक नवीन सिरीज मी तुमच्यासाठी लॉन्च करतोय। ती सिरीज अशी असेल मित्रांनो की त्या सिरीजमध्ये AFO चे जे काही मागील 10 वर्षाची जी काही 2012 पासूनची जी काही पेपर आहेत ते 2012 पासून ते 2024 पर्यंत म्हणजे 23-24 चा जो काही पेपर आहे तिथपर्यंत सर्व पेपर आपल्याला मराठीमधून त्यांचं विश्लेषण करून घ्यायचं आहे। ही सिरीज कंटिन्यू असणार आहे आणि या सिरीजचा फायदा 100% तुम्हाला होणार आहे, यामध्ये काही शंका नाही, काही डाउट्स नाही आहे। जर तुमचे कोण मित्र असतील या परीक्षेची तयारी करत असेल तर त्या मित्रांना या YouTubeची आपली लिंक पाठवा, त्यांना सबस्क्राइब करायला सांगा, लाईक करायला सांगा, कमेंट्स करायला सांगा, म्हणजे जेणेकरून मी लेक्चर टाकल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येऊ शकेल। आता सध्या मी हे जी काही लेक्चर आहेत हे लेक्चर मी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतोय, परंतु काही दिवसानंतर आपल्याला ही जी लेक्चर सिरीज आहे ही अत्यंत मोफत असणार आहे आणि तुमच्यासाठी लाईव्ह मी घेणार आहे, जेणेकरून आपल्याला डायरेक्टली प्रश्न कसे होते, काय होते याचा अंदाज आपल्याला घेता येईल आणि येणारी जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला IBPS पॅटर्न नुसार आपल्याला अभ्यास करता येईल, यासाठी आपण ही सिरीज तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा लेक्चर पाहत असाल तर कृपया तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करावं, लाईक करावं, कमेंट्स करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर जर तुम्ही प्रेस केलात तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील। ज्यावेळेस मी ॲग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येईल। तर मग आपण चालू केलेला आहे IBPS न घेतलेल्या AFO, नाबार्ड आणि ICAR या परीक्षेचे पेपर अगदी पूर्णतः मराठीमध्ये विश्लेषण असणार आहे। लक्षात आलं? बघूया आपण 2023-24 मध्ये जो IBPS न जे काही प्रश्न विचारलेले आहेत, जो काही IBPS न जो काही पेपर घेतलेला होता AFO मुख्य परीक्षेचा, AFO मुख्य परीक्षेला कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं आपण विश्लेषण करूया मित्रांनो। बघा IBPS चे 5 ऑप्शन असतात इथं, यामध्ये आपण काही याच्यामध्ये आपण 4 ऑप्शन घेतलेले आहेत। यामध्ये बघा, चितळा मासा कोणत्या राज्याचा मासा आहे, चितळा मासा हा कोणत्या राज्याचा मासा आहे असं विचारलेलं आहे मित्रांनो। आता बघा यामध्ये आता प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला कळालं का की चितळा हा जो काही मासा आहे हा कोणत्या राज्याचा मासा आहे। 5वं ऑप्शन यामध्ये एक वेगळं राज्य दिलेलं होतं, मी 4च ऑप्शन इथे घेतलेले आहेत। यामध्ये बघा चितळा जो काही मासा आहे, मासा म्हणजे जी काही आपल्याकडे प्रत्येक राज्यांनी ह्यांनी असं सांगितलेलं आहे की चितळा मासा कोणत्या राज्याचा राज्य मासा आहे, असं या प्रश्नाचं मीनिंग होतं मित्रांनो। परंतु त्यांनी प्रश्न विचारत असताना या स्वरूपामध्ये प्रश्न विचारलेला आहे। आज आपण पाहतो महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे। एकूण 7 जिल्ह्यांना महाराष्ट्रातील समुद्र किनारा लागतो। महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्य व्यवसाय होतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये गोड्या पाण्यातील सुद्धा मत्स्य व्यवसाय होतो आणि खाऱ्या पाण्यातील सुद्धा मत्स्य व्यवसाय होतो। परंतु यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर त्यांनी कसं दिलेलं आहे बघा। या प्रश्नाचं जर उत्तर पाहिलं तर उत्तर प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे। हा जो काही मासा आहे चितळा मासा किंवा चितळा मासा आपण म्हणायला लागतो, या माशाचं जे काही नाव आहे याला इंडियन फेदरबॅक असं सुद्धा म्हणतात। इंडियन फेदरबॅक, इंडियन
फेदरबॅक या नावाने सुद्धा हा मासा ओळखला जातो. जर या नावाने जर डायरेक्ट त्यांना जर असं द्यायचं असेल, चितळा जर हा मासा दिला नसता, डायरेक्ट त्यांनी इंडियन फेदरबॅक जर असं दिलं असतं तरी हे ऑप्शन आपल्याला बरोबर लिहावं लागलं असतं. किंवा यामध्ये जर तुम्हाला सांगितलं इंडियन नायफेसिस नावाचं जो काही नाव आहे, इंडियन नायफेसिस, यालाच इंडियन नायफेसिस असं म्हणतात. काय म्हणतात याला? इंडियन नायफेसिस म्हणतात. इंडियन फेदरबॅक म्हटलं किंवा त्याला इंडियन नायफेसिस या नावाने सुद्धा ओळखलं जातं, जे की उत्तर प्रदेशामध्ये ज्या गोड्या पाण्या आहे, गोड्या पाण्यातील हा मासा आहे आणि त्या राज्य सरकारनं, उत्तर प्रदेश सरकारनं याला उत्तर प्रदेश राज्याचा राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे. आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आपण पहिलं ऑप्शन पाहिलं, आपण दुसरं ऑप्शन बघूया. या दुसऱ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला सांगत असताना महाराष्ट्रामध्ये याचा जो काही आहे डेक्कन महासीर नावाचा जो काही मासा आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून ओळखला जातो. म्हणजे हा जो मासा आहे महाराष्ट्राच्या जे काही गोड्या पाण्यातील मासा, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा मासा आपल्याला आढळतो. तुम्हाला सांगायचं म्हणजे डेक्कन महासीर आपण या माशाला म्हणायला लागतो. किंवा याला आपण जी काही मासा आहे टोर खुद्री या नावाने सुद्धा, स्थानिक नावाने याला ओळखलं जातं. याला म्हणतात टोर खुद्री या नावाने सुद्धा हा मासा ओळखला जातो. त्याचबरोबर तिसऱ्या ऑप्शन वरती आपण जाऊया, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशला सुद्धा समुद्र किनारा नाहीये, उत्तर प्रदेशला सुद्धा समुद्र किनारा लागलेला नाहीये. मग यामध्ये बघा, मध्य प्रदेश म्हणजे गोड्या पाण्यातला मत्स्य व्यवसाय झाला पाहिजे. म्हणजे गोड्या पाण्यातला मध्य प्रदेश म्हणजे या राज्याचा जो काही मासा आहे याला आपण टोरटोर म्हणतो. काय म्हणतो? टोरटोर. हा जो काही मासा आहे टोरटोर हा मध्य प्रदेश राज्याचा राज्य मासा आहे. आता टोरटोर मासा म्हणजेच यालाच आपण महासीर असं म्हणायला लागतो. महासीर असं म्हणायला लागतो. हा याचं नाव टोरटोर आहे किंवा याला महासीर म्हणतात. हा मध्य प्रदेशचा मासा आहे. आता मला सांगा, राहिला ऑप्शन इथं राजस्थानमध्ये पूर्णतः वाळवंट आहे मित्रांनो, बरोबर आहे. राजस्थानमध्ये वाळवंट आहे म्हणून राज्य सरकारने, ह्या राजस्थानच्या राज्य सरकारनं असा पर्टिक्युलर कुठलाच मासा या ठिकाणी असं नाहीये की त्या माशाला आपण डायरेक्टली राज्य माशाचा दर्जा देऊ शकेल असं दिलेलं नाहीये. परंतु हे जे माशांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, चितळा मासा कोणत्या राज्याचा मासा आहे याला आपण इंडियन फेदरबॅक असं म्हणतो किंवा इंडियन नायफेसिस या नावाने ओळखला जाणारा हा चितळा मासा. आता यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सुद्धा मासे आढळतात मित्रांनो. आगामी जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर कटला असेल किंवा रोहू आणि मृगल हे सुद्धा मासे महाराष्ट्रामध्ये आढळतात. आता कटला, रोहू आणि मृगल. कटला जर विचारलं तर ह्या गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय आहे हा, आणि हे 3 थर आहेत. म्हणजे ह्या 3 थरामध्ये म्हणजेच आपल्या ज्यावेळेस आपण गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय करतो त्या गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायामध्ये वरच्या थरामध्ये हा कटला असतो, मधल्या थरामध्ये हा रोहू असतो आणि सगळ्यात शेवटी तळाला हा मृगळ मासा असतो. म्हणजे हे तिन्ही माशाचं आपल्याला मिश्र पद्धतीने म्हणजे एकत्र संगोपन करता येऊ शकतं मित्रांनो, लक्षात ठेवा. मग यामध्ये तुम्हाला यावरती सुद्धा प्रश्न खूप विचारलेला आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन करत असताना मधल्या थरातला मासा कोणता आहे किंवा सगळ्यात खालच्या थरातला मासा कोणता आहे किंवा वरच्या थरातला मासा कोणता आहे हे सुद्धा मुद्दे तुम्ही डोक्यात ठेवले पाहिजे. म्हणजे माशांचं म्हणजे मत्स्य व्यवसायावरती अशा पद्धतीने प्रश्न याच्यावरती पडलेला आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मत्स्य व्यवसाय होतो मित्रांनो. भारताला 75-17 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे. भारतातील 9 राज्य 4 केंद्रशासित प्रदेशांना समुद्र किनारा लागतो. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये समुद्र किनारा भारताला लागून आहे. दक्षिण भारत पूर्ण समुद्रांच्या बाबतीमध्ये अग्रेसर. उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोड्या पाण्याचं मत्स्य व्यवसाय आपल्याकडे केलं जातं. म्हणजे ह्या मत्स्य व्यवसाया संदर्भामध्ये क्रांती घडलेली आहे. याला आपण नील क्रांती असं म्हणायला लागतो, निळी क्रांती असं म्हणायला लागतो. नील क्रांती कशा संदर्भात आहे तर मत्स्य व्यवसायाच्या संदर्भामध्ये आहे. हे महत्वाचं आहे, हे माहित ठेवा. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, खालील कोणते फोटोब्लास्टिक बिया आहेत? खालीलपैकी कोणते फोटोब्लास्टिक बिया आहेत? आता यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे खालील कोणतं फोटोब्लास्टिक बिया आहेत. फोटोब्लास्टिक म्हणजे काय? आता यामध्ये
आपण यामध्ये हा जो काही शब्द आहे, हा शब्द आपल्या डिप्लोमाच्या मुलांना किंवा मराठीमधून आपल्याला समजणं अवघड आहे, खूप अवघड आहे. आता यामध्ये ह्याला रुजणे असा आपण शब्द वापरू शकतो. रुजणे, बिया रुजणे असं. म्हणजे रुजण्याची कोणत्या प्रक्रिया आहे, कोणत्या प्रक्रियेद्वारे बिया रुजतात, म्हणजे फोटोब्लास्टिक. यामध्ये म्हणजे फोटोब्लास्टिकचा अर्थ असा होतो, ज्या बियांना उगवण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. लक्षात आलं मी काय म्हणलो? उगवण्यासाठी म्हणजे रुजण्यासाठी ज्या बियांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते त्या बियांना फोटोब्लास्टिक बिया असं म्हणतात. म्हणजे सूर्यप्रकाश असल्याशिवाय त्या बिया उगत नाही याचा अर्थ असा आहे. मग यांनी असं विचारलेलं आहे, खालील कोणतं जी बी आहे, तांदूळ, काकडी, हरभरा, गहू आणि लेटूस हे जे पीक आहेत, यापैकी या 5 पिकांपैकी कोणतं पीक असं आहे की जे सूर्यप्रकाशाशिवाय उगत नाही? ओके, सूर्यप्रकाश या ठिकाणी आवश्यकच आहे, यापैकी कोणता आहे? आता ऑप्शन मध्ये 1 नंबर आहे तांदूळ. 1 नंबर काय आहे? तांदूळ आहे. आता बघा यामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगतो, हे फोटोब्लास्टिक बिया नाहीये. का नाहीये? कारण की ह्या तांदळाला जर ओलावा असेल, ओलावा आणि तापमान असेल तर याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता नाही. ओलावा आणि तापमान असेल तर ह्याच्या बिया बिलकुल उगतात, रुजतात. लक्षात आलं? म्हणजे याची वाढ होऊ शकते सुरुवातीच्या कालखंडामध्ये, आपण असं म्हणू शकतो. सेकंड क्रमांकाला यामध्ये तुम्हाला सांगतो, सेकंड क्रमांकाला आहे काकडी. काकडी सुद्धा यामध्ये फोटोब्लास्टिक बिया नाहीये, कारण की काकडीला अंधार चालतं, अंधारात सुद्धा येते. हे अंधारात सुद्धा याची उगवण होते. जर पूर्ण अंधार असेल तर ह्या अंधारामध्ये सुद्धा याची उगवण होऊ शकते. म्हणजे आपण लॉंग डे, शॉर्ट डे, डे न्यूट्रल आपण मराठीमध्ये ज्यावेळेस पाहतो ना मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी पाहायला भेटतात. म्हणजे ह्याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता नाही, थोडक्यात सांगायचं म्हणजे अंधारात सुद्धा हे येऊ शकतं. आता हरभरा आहे. आपल्याकडे हरभरा कधी आपण लागवड करतो? रब्बी हंगामामध्ये आपण साधारणतः हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो. काय आहे? हरभऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी हे करत असतो. आता हरभरा जे आहे हा सुद्धा यामध्ये म्हणजे फोटोब्लास्टिक बिया हा नाहीये. लक्षात आलं? आता यामध्ये ह्याच्यासारखंच आहे गव्हाच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला सांगितलं, गव्हाच्या बाबतीमध्ये सूर्यप्रकाश आणि अंधार असेल तर हे दोन्ही स्थितीमध्ये गहू येऊ शकतं. म्हणजे अंधारात बी वाढतं आणि सूर्यप्रकाशात पण वाढतं. ह्याला पर्टिक्युलर म्हणजे सूर्यप्रकाश आहे असं नाहीये, म्हणून हे गहू सुद्धा ऑप्शन येत नाही. याचं उत्तर आहे लेटूस. काय उत्तर आहे? लेटूस उत्तर आहे. कारण की लेटूस जी आहे याच्यासाठी सूर्यप्रकाशची गरज असते. तुम्ही जर या लेटूस जे आहे ह्याचे बिया तुम्ही खोलवर जरी पेरलात तरी हे रुजत नाहीत. लक्षात ठेवा. म्हणजे खोलवर गेलं म्हणजेच हा अंधारात गेला. खोलवर जरी त्याला पाणी दिलात, सगळ्या जरी गोष्टी उपलब्ध असेल तरी खोलवर गेल्यानंतर ह्याची लेटूसची वाढ होत नाही, लेटूसच्या बिया उगवत नाही. म्हणून लेटूस पेरत असताना आपण उथळ पेरणी करतो. उथळ म्हणजे एकदम जमिनीच्या वरच्या भागामध्ये, वरच्या थरामध्ये आपण ह्या लेटूसची पेरणी करतो, त्याला आपण लागवड करतो. त्यावेळेस कारण की यामध्ये सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. म्हणून ही लेटूस जी आहे याला फोटोब्लास्टिक बिया आपण असं म्हणायला लागतो. याच्याबरोबर तंबाखू सुद्धा याच प्रकारचं आहे. तंबाखू सुद्धा हे फोटोब्लास्टिक आहे. तंबाखूला सुद्धा याच प्रकारचं म्हणजे सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. किंवा मिस्ट लेटो हे जे काही पीक आहे, मिस्ट लेटो ह्या पिकाला सुद्धा सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. म्हणून या 5 ऑप्शन पैकी उत्तर क्रमांक ह्याचं 4 आहे, फोटोब्लास्टिक बिया. ह्या फोटोब्लास्टिक बियाचे वेगवेगळे प्रकार सुद्धा पडतात बरं का मित्रांनो. वेगवेगळे प्रकार पडतात, त्या प्रकारानुसार वेगवेगळी पिकं यायला लागतात. पण सरळ आपल्याला फोटोब्लास्टिक असं दिलं आहे, म्हणून आपण या पद्धतीने एवढंच पाहूया. तिसऱ्या क्रमांकाची आहे यामध्ये असं दिलंय, तेलबिया आणि कडधान्य पिकांसाठी 4थ्या क्रमांकाचे पोषक तत्व कोणते? आता बघा हे 3 नंबरचा क्वेश्चन. यामध्ये 1 नंबर नायट्रोजन,
पोटॅशियम, मॉलिब्डेनम, सल्फर आणि फॉस्फरस. आता मला सांगा याच्यामध्ये याचा अर्थ काय? तेलबियामध्ये तेल वाढलं पाहिजे आणि कडधान्यामध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिने वाढलं पाहिजे, प्रथिने वाढले पाहिजे. आता हे प्रथिन्यांसाठी कडधान्यामध्ये आणि तेलबियामध्ये तेल वाढण्यासाठी कोणतं घटक कारणीभूत आहे? आता तुम्हाला माहिती आहे यामध्ये आपण इथं मी देतो, इथं प्रथिने इथं लिहितो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. हे प्रथिने आहे, इथं प्रथिने लिहिले. आता नायट्रोजन यानी की इथं N लिहिलं. नत्र, नत्राचं कार्य काय मित्रांनो? सरळ सरळ माहिती आहे आपल्याला. नत्र हे प्रमुख अन्नद्रव्य आहे. इथं काय म्हणलंय की डायरेक्ट चौथ्या क्रमांकाचं पोषक तत्व असं वापरलेलं आहे. पोषक तत्व म्हणजे N, P आणि K. नत्र, स्फुरद आणि पालाश यांना आपण मुख्य अन्नद्रव्य म्हणतो, हे तर मान्य आहे. आता हे जे नत्र, स्फुरद, पालाश आहे यांना आपण मुख्य अन्नद्रव्य म्हणलो. कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. कार्बन असेल, ऑक्सिजन असेल आणि हायड्रोजन असेल. COH, कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे एकूण हे 3 अन्नद्रव्ये जे आहेत, ह्या 3 अन्नद्रव्यांना हे 3 आणि हे 3 6 झाले, यांना प्राथमिक अन्नद्रव्ये म्हणतो. ह्यांना आपण काय म्हणतो? प्राथमिक अन्नद्रव्य म्हणतो. पण दुय्यम अन्नद्रव्यामध्ये दुय्यम जे आहेत सेकंड क्रमांकाचे म्हणजे सर्वात जास्त हे लागतात, पण दुसऱ्या क्रमांकाचे मध्ये हे 3 जे आहेत 1 2 3 यामध्ये एक आहे सल्फर, दुसरा आहे मॅग्नेशियम आणि तिसरा आहे कॅल्शियम. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. लक्षात आलं? हे सल्फर आहे, हे मॅग्नेशियम आहे आणि हे कॅल्शियम आहे. हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त हे लागले, सेकंड क्रमांकाला हे लागले आणि थर्ड क्रमांकाला हे जे काही 7 आहेत, हे 7 म्हणजे काही सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये जस्ताले असेल, मॉलिब्डेनम असेल, लोह असेल, मॅग्नेज असेल, बोरॉन असेल, क्लोरीन असेल इत्यादी हे एकूण असतील. आता यामध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ह्यांनी पर्टिक्युलर काय म्हणले मित्रांनो? तेलबिया आणि कडधान्य पिकांसाठी चौथ्या क्रमांकाचे पोषक तत्व कोणते? 3 कोणते आहेत? हे नत्र ह्याच्यासाठी अत्यंत महत्वाचं, स्फुरद याच्यासाठी अत्यंत उपयुक्त, पालाश याच्यासाठी अत्यंत उपयुक्त. 1 2 आणि 3 4 क्रमांक म्हणजे हा सल्फर आहे. म्हणजे सल्फर हा एकूण 16 अन्नद्रव्यांपैकी पिकांसाठी आवश्यक असणारं चौथ्या क्रमांकाचं अन्नद्रव्य आहे, त्याला आपण सल्फर असं म्हणायला लागतो. पण आता प्रत्येकाचं कार्य काय? नायट्रोजनचं कार्य काय आहे? नायट्रोजनचं वेगळं कार्य असेल. वनस्पतीची वाढ करणं किंवा त्यांचा विकास करण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता आहे. नायट्रोजन जर नसेल किंवा नत्र, नायट्रोजन म्हणजे नत्र आपण म्हणूया, हे जर नसेल तर वनस्पतीची पाने पूर्ण पिवळी पडतील. हा IBPS न प्रश्न विचारला गेला. IBPS न प्रश्न विचारला कारण की नत्र या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे वनस्पतीची पाने पूर्ण पिवळी पडतात आणि पानं गळायला लागतील. यामध्ये तुम्हाला सांगतो अॅमिनो ऍसिड असेल, प्रथिने असेल, क्लोरोफिलचं हे जे काही आहे महत्त्वाचं घटक आहे. अॅमिनो ऍसिड असेल, प्रथिनो असेल आणि क्लोरोफिल हे तयार करण्यासाठी या नायट्रोजनची आवश्यकता भासते असं म्हणायला हरकत नाहीये. हा पोटॅशियम आहे. पोटॅशियम सुद्धा या अन्न घटकांमध्ये अत्यंत महत्त्वाचं घटक आहे असं म्हणायला हरकत नाहीये. यामध्ये वनस्पतीची वाढ असेल, शरीर क्रिया विज्ञानामध्ये म्हणजे शरीर क्रिया विज्ञान जे आहे किंवा वनस्पतीची जी काही शरीर वाढ आहे याच्यासाठी खोडाची वाढ असेल, मुळांची वाढ असेल किंवा पिकं लोळणार नसतील म्हणजे लोळत असतील तर हे कणखर करण्यासाठी या पोटॅशियमची अत्यंत आवश्यकता आहे. आणि तसेच जी काही पर्णरंध्र असते बघा, पर्णरंध्र असते, त्या पर्णरंध्रांना उघडझाप करण्यासाठी काय म्हणतो मी, पर्णरंध्र जे आहेत त्यांची उघडझाप करण्यासाठी म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ह्याचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. मॉलिब्डेनम हे कमी प्रमाणात लागतं मित्रांनो. मॉलिब्डेनम हे काय आहे? कमी प्रमाणात, खूप कमी प्रमाणामध्ये आहे. यामध्ये ह्याचं काम काय आहे? नत्र स्थिरीकरण करण्यासाठी वातावरणातलं जे 78% नायट्रोजन आहे ते नायट्रोजन कमी करण्यासाठी ह्या मॉलिब्डेनमची आवश्यकता असते. हे मदत घेते. तुम्ही गाजर घ्या,
मुळा घ्या, यांच्या गोडवा वाढवण्यासाठी सुद्धा मॉलिब्डेनमची आवश्यकता असते. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही गाजराचा गोडवा किंवा मुळाचा गोडवा वाढवण्यासाठी मॉलिब्डेनम आवश्यक आहे. हे तेलबियाचा काही संबंध आहे का याच्यामध्ये? हे दोन्हीमध्ये नाही, ह्याच्यामध्ये बी नाही आला. आता सल्फर मध्ये मी तुम्हाला सांगितलं तेलबियातील तेल वाढतं आणि कडधान्यातील प्रथिने वाढवण्यासाठी या जे काही सल्फर आहे, जे काही गंधक आहे, या गंधकाची सल्फरची अत्यंत आवश्यकता असते. अमिनो अम्ल असतील किंवा सिस्टीन असेल, अमिनो अम्ल असतील किंवा सिस्टीन असेल किंवा सिस्टाइन असेल, यासारखे घटक तयार करण्यासाठी या सल्फर या गंधकाची आवश्यकता असते. चौथ्या क्रमांकाचं हे महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे, म्हणून ह्याचं उत्तर आहे सल्फर. राहिला विषय फॉस्फरसचा. आता राहिला विषय कशाचा आहे? फॉस्फरसचा आहे. हा फॉस्फरस सुद्धा हे जे काही वनस्पतीची वाढ वगैरे जे आहे याच्यासाठी महत्त्वाचा घटक आहे असं आपण म्हणू शकतो. इथपर्यंत काही डाऊट्स आहे? नाहीये. असा प्रश्न होता हा इथं. आता बघा पुढचा प्रश्न बघा. करंट. तुम्हाला सांगतो जेवढ्या योजना आहे, जेवढ्या करंट आहेत, करंटवर IBPS नक्की प्रश्न विचारते मित्रांनो. यांनी काय सांगते बघा. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान योजना मार्च 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेत सोलार पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना किती अनुदान दिले जाते? आता ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियान ही जी योजना आहे ही खूप महत्त्वाची योजना आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो राजस्थान सरकार असेल, राजस्थानमध्ये जे डोंगराळ भाग आहे, ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध सहजासहजी होत नाहीये, म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची खूप आवश्यकता आहे, ते पाणी तिथून मिळवण्यासाठी ज्या ठिकाणची जमीन नापिकी आहेत किंवा ज्या जमिनी जे बंजर आहे पूर्ण म्हणजे पीक लागवडीसाठी म्हणजे पाणी नसल्यामुळे ती पडीक आहे, त्या क्षेत्रामध्ये ह्या योजनेचा फायदा होत आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो राजस्थान 1 नंबरला आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे, या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचा फायदा होत आहे. कारण की ज्या भागामध्ये ही जे अविकसित भाग आहे त्या भागामध्ये ज्या ठिकाणी लाईटची सुविधा नाही त्या ठिकाणी या योजनेद्वारे हे पंप जे काही सोलार पंप बसवण्यास शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येत आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो म्हणजे ही जी काही सोलार पंप आहे PM आपण याला कुसुम असं योजना असं म्हणायला लागतो. साधारणतः 2018-19 सांगतो 2018-19 अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस 4800 कोटी रुपये ह्याचे मंजूर करण्यात आले मित्रांनो. याच्यासाठी किती? 4800 कोटी रुपये ह्याच्यासाठी या योजनेसाठी तरतूद करण्यात आली. मला सांगा 4800 कोटी रुपये जर या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली असेल तर मला सांगा ही योजना आणखी वारंवार याच्यामध्ये पारदर्शकता होते, वारंवार या योजनेमध्ये वाढ करण्यात येते. ही योजना खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होत आहे मित्रांनो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या योजनेमध्ये 60% अनुदान दिलं जातं. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून देतात. 60% दिलं जातं आणि ही 60% जी आहे हे अनुदान डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक अकाउंट मध्ये डायरेक्ट जमा होतात. म्हणजे असं पर्टिक्युलर असं नाही की बाबा हे थर्ड पार्टी आहे असं नाहीये. डायरेक्टली शेतकऱ्यांच्या बँकमध्ये, शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँकमध्ये हे 60% जमा होतात. त्यामुळं ही जी काही योजना आहे ही योजना आज चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांचं कल्याणकारी योजना म्हणून हे चालू आहे असं म्हणायला हरकत नाहीये. या योजनेलाच आपण PM कुसुम योजना असं सुद्धा म्हणतो. PM कुसुम योजना कधी सुरू झाली असाही प्रश्न येऊ शकतो. PM कुसुम योजनेचे उद्दिष्ट कोणकोणते आहेत असाही प्रश्न येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला पाहावं लागेल मित्रांनो. हे तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात आलं? डायरेक्ट हे PM कुसुमला किती सुरुवात अर्थसंकल्पामध्ये सुरुवातीला किती निधी देण्यात आला हेही महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये डबल 60 झालंय का? 1 2 3 4 5 1 2 3 4 5 50 30 70 40 60 इथं 30 होतं. 30 काय होतं? इथं 30 होतं. उत्तर 60च आहे बरं का. 5व्या क्रमांकाचं ऑप्शन होतं 60. लक्षात आलं? इथं 30 पाहिजे होतं. 50 30 70 40 आणि 60 असं ऑप्शन होतं. उत्तर आहे 60. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून हे एवढं केलं जातं. त्यानंतर आहे बघा पुढचा प्रश्न आहे
वयाच्या 60व्या वर्षानंतर, बघा हा बी प्रश्न किती इम्पॉर्टंट आहे बघा, कसे प्रश्न विचारतात आपल्याला, त्या प्रश्नांसारखं आपल्याला घ्यावं लागेल. आपण बॅच सुद्धा त्याच पद्धतीची घेत आहोत बरं का मित्रांनो. आता म्हणजे त्याच पद्धतीनं पूर्ण बदलावं लागेल, काळानुसार बदलावं लागेल. वयाच्या 60 वर्षानंतर शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत किती मासिक पेन्शन निश्चित केली जाते? लक्षात ठेवा, किती मासिक पेन्शन निश्चित केली जाते. आता यामध्ये बघा आपल्याला किती मासिक पेन्शन या ठिकाणी निश्चित केली जाते याच्याबद्दल दिलेलं आहे. हे महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आता प्रश्न नीट उत्तर द्या बरं, बघू किती लोक उत्तर देतात. यामध्ये आपण बघूया ह्याचं उत्तर काय आहे ते सांगा. म्हणजे सगळ्यांनाच ही योजना आहे का, सगळ्यांसाठी आहे का, किंवा म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे 100 एकर जमीन आहे त्या शेतकऱ्यांसाठी आहे का? नाही ना, ही फक्त जे काही शेतकऱ्यांचे जे काही गट तयार केलेले आहेत, लहान शेतकरी आणि सीमांत शेतकरी यांच्यासाठी आहे. कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे? लहान शेतकरी असेल, लहान शेतकरी आणि जे काही सीमांत शेतकरी आहे, सीमांत शेतकरी या 2 शेतकऱ्यांकरिता ही योजना निश्चित आहे. ही वयाच्या 60 वर्षानंतर शेतकऱ्यांसाठी या योजनेमधून पेन्शन दिली जाते. मासिक महिन्याला, दर महिन्याला ही पेन्शन दिली जाते. यामध्ये लक्षात ठेवा 12/9/2019 ला ही योजना सुरू, 12/9/2019 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. यामध्ये महिन्याला, प्रति महिना जे शेतकऱ्यांकडे, ज्या या लहान शेतकरी किंवा ज्या शेतकऱ्यांना आपण सीमांत शेतकरी म्हणायला लागतो, त्या शेतकऱ्यांना महिन्याला 3000 रुपये दिले जातात. किती दिले जातात? 3000 रुपये दिले जातात. IBPS EFO एक्झाम 2023-24 मध्ये हा प्रश्न विचारला. म्हणजे प्रश्न बघा कसे आहेत, ऑप्शन बघा 1000, 2000, 3000, 4000 आणि 5000. जाळ आणि धूर संकटच निघतंय. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, येणाऱ्या जे काही परीक्षा आहेत, मी IBPS वर एक व्हिडिओ बनवलेला आहे. IBPSच का परीक्षा घेते कृषी क्षेत्रातील, कारण की आतापर्यंत कुठलंच पोर्टल ॲग्रिकल्चर, भारतातल्या ज्या काही महत्त्वाच्या परीक्षा आहेत तुमच्या सगळ्या डिपार्टमेंटच्या, भारतातलं कुठलंही डिपार्टमेंट असेल ॲग्रिकल्चरचं, त्या सर्वाची परीक्षा IBPSच कंडक्ट करते. त्यामुळं भविष्यात सुद्धा IBPSच परीक्षा घेईल, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाही आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला या IBPS जे काही प्रश्न आहेत, ज्या लेवलचे प्रश्न आहेत, त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. हे झाले आजचे 5 प्रश्न होते मित्रांनो. जर मी आणखी डबल तुम्हाला सांगतोय, एकदा जर नवीन असाल तर कृपया ह्या जे काही आपलं यूट्यूब आहे त्या यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करावं. आणि जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आणि हे जे ॲप आहे याच्यावर नोट्स वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यावरती भेटतील. ॲग्री जिओग्राफी अँड ॲग्रिकल्चर, ॲग्री जिओग्राफी बघा, ॲग्री अँड जिओग्राफी बाय PV सर नावाचं ॲप आहे प्ले स्टोअरमध्ये. हे प्ले स्टोअरमध्ये तुम्ही डायरेक्ट जाऊन डाउनलोड करू शकता. आणि आपला खास ॲग्रीसाठी चॅनल आहे, खास ॲग्रीसाठी, ॲग्री स्टडी एक्झाम म्हणून. काय आहे? ॲग्री स्टडी एक्झाम म्हणून. त्या ॲग्री स्टडी एक्झाम तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता तुम्ही त्याच्यावरून डायरेक्टली. ओके, म्हणजे काही अडचण असेल तर हे आपले नंबर आहेत, याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. रोज ही सिरीज असेल, रोज आपण एक टाइम ठरवू, त्या टायमिंगनुसार आपण रोज लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तोपर्यंत आपण या ठिकाणी आजच्यासाठी एवढंच. 5 प्रश्न आहेत, 5-5 प्रश्न आपण रोज पाहणार आहोत. 2012 पासून ते 2023-24 पर्यंतचे सगळे जे काही प्रश्न आहेत मराठीमधून आपल्याला IBPS समजून घ्यायचं आहे, मराठीमधून सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या. ओके, त्यासाठी आपण उद्या भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बेस्ट लक. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.